नमस्कार. आज आपण इथे रिव्हर्स कॅनॉट सायकल ह्याच्यावरचा प्रॉब्लेम बघत आहोत. तर प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, तर 2 किलोवॅट पर टन ऑफ रेफ्रिजरेशन, म्हणजे 2 किलोवॅट याचा अर्थ वर्डन, त्यानंतर पर टन याचा अर्थ रेफ्रिजरेटिंग इफेक्ट आपल्याला इथं दिलेला आहे. इज रिक्वायर्ड टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ -30 डिग्री सेल्सिअस इन द रेफ्रिजरेशन सायकल विच वर्क्स ऑन कॅरनॉट सायकल. तर आपल्याला इथे टेम्परेचर मेंटेन करायचं आहे किती, -30. याचा अर्थ T1 तुम्हाला इथं दिलेला आहे. त्याचं आपण केल्विनमध्ये करण्यासाठी 273 न त्यात ॲडिशन करणार आहोत. आन्सर आपल्याला मिळेल 243 केल्विन T1. आता आपल्याला फाइंड आउट काय करायला लावलंय, तर डिटरमाइन टेम्परेचर ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट विच हीट रिजेक्टेड. तर हीट रिजेक्टेड जे होते ते कोणत्या टेम्परेचरला होते, तर T2 एवढ्या टेम्परेचरला होते. आपल्याला काय दिला आहे, तर हा T1 दिलेला आहे. मग दुसरा COP तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेला आहे, T2 COP, आणि हीट रिजेक्टेड पर टन ऑफ रेफ्रिजरेशन. तर आपल्याला Q2 ची व्हॅल्यू काढायला लावलेली आहे. तर इथं काही फॉर्म्युले मी इथं दिलेले आहेत COP चे. पहिली टर्म आहे, COP काढण्यासाठी आपल्याकडे रेफ्रिजरेटिंग इफेक्ट आहे, वर्गडांची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे आपण इथं COP फाइंड आउट करून घेऊ शकतो. COP चा फॉर्म्युला यूज करा आणि रेफ्रिजरेटिंग इफेक्ट वर्डांचा व्हॅल्यू टाका, तुम्हाला COP मिळेल. आता पुढचे आपल्याला फाइंड आउट करायला लावलेले आहे T2 साठी परत हाच फॉर्म्युला यूज करणार. COP इज इक्वल टू T1 अपॉन T2 मायनस T1. इथं COP तुम्ही इथं फाइंड आउट केलेला आहे. T1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 243K, आणि फाइंड आउट करायचा आहे T2. तर T2 आपल्याला मिळेल ह्या फॉर्म्युल्यावरनं. COP इज इक्वल टू T1 अपॉन T2 मायनस T1. ह्याच्यावरनं आपण काय करणार, T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. COP 1.75, T1 243, T2 फाइंड आउट करायचा आहे, T1 243. तर इथं T2 मायनस 243 काय येणार, इक्वल टू साईनच्या लेफ्ट साईडला जाईल, तर ते वरच्या साईडला जाणार आहे, न्यूमरेटरला जाईल. 1.75 खाली येईल, डिनॉमिनेटरला येईल. तर ती स्टेप तुम्हाला इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, तर ह्याचं जे आन्सर आहे 243 डिवायडेड बाय 1.75, ते तुम्ही इथं काढून घ्या, 138.85. आता -243 ह्या साईडला गेल्यानंतर ना काय होईल, +243, म्हणजे आन्सर येईल 381.85. आता इथं तुम्ही T2 ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता T2 ची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला पुढे सांगितले हीट रिजेक्टेड. हीट रिजेक्टेड याचा अर्थ आपल्याला Q2 काढायचा आहे. तर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे आपल्याला ते Q2 दिलेला आहे, Q1 दिलेला आहे. तर Q1 ची व्हॅल्यू आपण टाकणार आहोत 3.517. तर 3.517 तुम्हाला दिलेला आहे. COP ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केलेली आहे 1.75. तर COP इथं टाका, Q1 ची व्हॅल्यू टाका, Q1 टाका, तर तुम्हाला Q2 मिळेल 5.52 किलोवॅट.